तुम्हाला जर झटपट आणि अगदी कमी मसाल्यात चिकनचा रस्सा बनवायचा असेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. झटपट तर तयार होतोच, पण खायला तर एक नंबर असा लागतो. तर चिकनचा रस्सा तयार करण्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे. सगळ्यात पहिला चिकनमध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घालू, चवीनुसार मीठ घालू आणि त्याचबरोबर इथं मी 2 चमचे गोडसर दही घेतलेला आहे. दही जास्त आंबट असं घेऊ नका. तुम्हाला जर दही आवडत नसेल तर वाटणामध्ये अर्धा टोमॅटो घालू शकता. आता दही, हळद, मीठ चांगलं चिकनला लावून घेऊ आणि 15 मिनिटासाठी असंच मुरत ठेवू. वाटण तयार करण्यासाठी पाववाटीपेक्षा थोडे कमी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. अर्धी अर्धी कट केलेली एक हिरवी मिरची, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, मुठभर कोथिंबीर. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थोडंसं पाणी घालून चांगलं बारीक वाटण तयार करून घेऊ. रस्सा करण्यासाठी कुकरमध्ये मी 1.5 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल आता गरम झालेलं आहे. यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू आणि कांदा चांगला मऊसर होईतोपर्यंत सोनेरी रंगावरती परतून घेऊ. कांदा चांगला बारीक असा चिरायचा, म्हणजे मसाल्यासोबत कांदासुद्धा मऊसर असा शिजला जातो. तर कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये तयार केलेलं वाटण किंवा मसाला घालू आणि एक 2 ते 3 मिनिटासाठी हे वाटण आपण तेलामध्ये परतून घेऊ, म्हणजे वाटणाचा कच्चा वास चिकनच्या रश्श्याला लागत नाही. वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये 3 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे. आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर घालून हे मसाले आपण आणि लाल तिखट चांगलं वाटणासोबत परतून घेऊ. मीठ मी सुरुवातीला चिकनमध्ये घातलेलं, त्यामुळं आत्ता घातलेलं नाही. मसाले चांगले परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालू यामध्ये, म्हणजे लाल तिखट न करपता मसालासुद्धा चांगला तेल सुटेपर्यंत परतला जातो. मसाला मी पुन्हा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये हळद, मीठ आणि दही लावलेलं चिकन घालू. आता हे चिकन एक 6 ते 7 मिनटं मसाल्यासोबत चांगलं परतून घेऊ किंवा तेल सुटेपर्यंत चांगलं मसाल्यांसोबत चिकन परतून घ्यायचं आहे, म्हणजे रस्सा एक नंबर असा चवीला लागतो. तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त दह्यामुळं चिकनला तेल सुटलेलं आहे आणि चिकनसुद्धा चांगलं मसाल्यांसोबत परतून घेतलेलं आहे. आता तुम्हाला जर चिकन मसाला बनवायचा असेल किंवा घट्ट असा मसाला पाहिजे असेल तर 1 वाटी फक्त यामध्ये पाणी घालून चिकन शिजवून घेऊ शकता. मी इथं चिकनचा रस्सा बनवत आहे, त्यामुळं पाणी थोडं जास्त घातलेलं आहे. तर साधारण 1.5 ग्लासपेक्षा थोडं जास्त पाणी घातलेलं आहे. रस्सा थोडा मी दाटसरच बनवणार आहे. पाणी गरमच घाला, म्हणजे रश्श्याची चव आहे तशी राहते. चिकनमध्ये पाणी घातल्यानंतर रश्श्याला आता उकळी आलेली आहे. गॅस आता मीडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घेऊ. चिकन जास्त वेळ लागत नाही शिजायला, पटकन असं शिजतं. तर कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय झटपट झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. दही घातल्यामुळे चिकनच्या रश्श्याला मस्त अशी चव येते. चिकनचा रस्सा थोडा दाटसर बनवल्यामुळं एकच असा हा चिकनचा रस्सा गरम गरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत खायला एक नंबर असा लागतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.